हॅलो. तर आपण सर्वांचे मी मनापासून स्वागत करते आपल्या KS आरीवर्क या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे आपला फ्री ऑनलाईन आरीवर्कचा दिवस 23वा. तर कालच्या दिवसामध्ये आपण 2 स्टिच पाहिले होते. एक म्हणजे फेदर स्टिच आणि दुसरा क्रेटिन स्टिच. तर 2 स्टिच थोडेसे हार्ड होते, तरी पण तुम्ही जर समजलं नसेल तर रिपीट व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच जमेल. फक्त फेदर स्टिच थोडंसं किचकट आहे, लवकर लक्षात येत नाही आणि एकदा जर लक्षात आलं ना तर एकदम परफेक्ट जमतं. त्यामुळे एकदम लक्ष देऊन पहा. पूर्णपणे बारीक बारीक जे पॉइंट सांगत आहे, ज्या गोष्टी सांगत आहे त्या पूर्णपणे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा आणि ट्राय करा. चला तर मग. आणि ज्या कोणी ताईला आरीवर्कचं मटेरियल पाहिजे असेल किंवा आरीवर्कची किट पाहिजे असेल तर स्क्रीनवर जो WhatsApp नंबर दिसत आहे त्यावरती तुम्ही नक्कीच मेसेज करा. आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुम्हाला जी 1,500 ला किट होती ना आपली पूर्ण आरीवर्कची, तर त्यावरती 300 रुपये ऑफ आहेत. तर ती आता तुम्हाला 1200 मध्ये मिळणार आहे. जर पाहिजे असेल तर नक्कीच मेसेज करा, ऑर्डर द्या. कारण की 2-4 दिवसच आहे ऑफर, त्यानंतर परत 1,500 रुपयालाच असणार आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी नक्कीच ऑर्डर देऊ शकता. चला तर मग आज आपल्याला कोणकोणते स्टिच पाहायचे आहेत हे पण तुम्हाला समोर समजेलच. आणि जे अगोदरचे जे स्टिच झालेले आहेत, पाठीमागचे जेवढे काही स्टिच आहेत ना, तर त्याची पूर्णपणे तुम्ही प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला नंतर जे आपले वर्क आहेत ना ते हार्ड थोडे जाऊ नये. कारण की हे जे स्टिच आपण शिकत आहोत ना, हे पूर्णपणे आरीवर्कचं बेसिक आहे. हे जर स्टिच आले ना नंतर आपल्याला सर्व वर्क हे सोपं जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक स्टिचची नक्कीच प्रॅक्टिस करा. जर समजलं नसेल तर नक्कीच विचारा. तुमचं जे काही कन्फ्युजन असेल ते कमेंट करून विचारा किंवा तुम्ही WhatsApp पण करू शकता. आणि जे कोणी नवीन सबस्क्रायबर असाल तर त्यांनी अगोदरचे व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप आरीवर्कचा क्लास हा कंटिन्यू करत आहोत. सुरुवातीचे व्हिडिओ जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल आणि लगेच आतमध्ये जे व्हिडिओ मी टाकत आहे सध्या कंटिन्यू ते जर पाहिले तर तुमच्या एवढं लक्षात येणार नाही. त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासून जेवढे व्हिडिओ आहेत आपले तेवढे कंटिन्यू करा. बेसिक पासून आपण आरीवर्क हे शिकत आहोत. त्यामुळे जे नवीन सबस्क्राइब आहेत त्यांनी नक्कीच व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पॉइंट हा तुमच्या लक्षात येईल. आणि जर व्हिडिओ मिळत नसेल तर मला WhatsApp करा, मी तुम्हाला लिंक मी तुम्हाला पाठवेल. चला तर मग वेळ न घालता सुरू करूया. आजचं जे पहिलं स्टिच जे आहे ते शेवरॉन स्टिच. शेवरॉन स्टिच म्हणजेच फिश आकाराचं स्टिच आहे. हे थोडेसे नाव कन्फ्युजन आहेत, समजत नाही थोडेसे. चला मग आपण इथे 2 लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. तर दुसऱ्या लाईन मधून आपल्याला पहिल्यांदा धागा हा वरती काढून घ्यायचा आहे. आपल्याला जाडी साईजची सुई लागणार आहे. इथे पण आपलं जे स्टिच आता सुरुवातीपासून जे स्टिच करत आहोत ना, एकदम आपण जी घरामध्ये गोधडी शिवण्यासाठी सुई वापरतो ना, तीच इथे वापरायची आहे. हे बघा, दुसऱ्या लाईन मधून आपण धागा हा वरती काढून घेतलेला आहे आणि थोडासा गॅप ठेवून परत आपल्याला कापडाला एकदम चिटकूनच सुईचं टोक हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने धागा हा ओढायचा आहे. परत क्रॉस मेजरमेंट घ्यायचं आहे थोडंसं. त्यानंतर पहिल्या लाईनवर सेम प्रोसेस करायची आहे. कापडाला लागूनच आपल्याला सुईचं हे टोक थोडंसं वरती काढून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने. आणि हलक्या हातानेच धागा ओढायचा आहे, नाहीतर गुंता होतो परत. बघा, या पद्धतीने झाल्याच्या नंतर परत थोडंसं आपल्याला परत थोडा गॅप ठेवायचा आहे आणि परत सुईचं टोक हे आपल्याला जे 2 आहेत ना, पहिला पॉइंट आणि दुसरा पॉइंट, त्याच्या एकदम आतमधूनच आपल्याला परत सुईचं टोक हे काढून घ्यायचं आहे. हे बघा,
परत आपल्याला दुसऱ्या लाईनवरती क्रॉस थोडंसं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि परत कापडाला चिटकूनच आपण सुई ही परत थोडीशी आपण वरती काढून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने धागा हा ओढायचा आहे. परत थोडा गॅप ठेवायचा आहे आणि परत सुईचं टोक हे वरती काढून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने सुईला हा वरती ओढायचा आहे. हे बघा, याच पद्धतीने तुम्हाला स्टिच हे करायचं आहे. शेवरॉन स्टिच बोलतात त्यालाच व्ही शेप मध्ये. हे जे स्टिच आहे ना, हे व्ही शेप मध्ये आहे. परत पहिल्या लाईन वरती सेम प्रोसेस. सुईचं टोक थोडंसं आपल्याला काढून घेऊन धागा हा काढून घ्यायचा आहे. परत दुसऱ्या लाईन वरती गेल्याच्या नंतर सेम प्रोसेस. परत पहिल्या लाईन वर गेल्यानंतर सेम प्रोसेस. हे कंटिन्यू तुम्हाला इथे करायचं आहे. पद्धतीने पूर्णपणे स्टिच हे कव्हर करून घ्यायचं आहे. हे बघा, थोडासा गॅप ठेवायचा आहे आणि परत सुई थोडीशी खालून कापडाला चिटकूनच सुई थोडीही वरती घ्यायची आहे. बघा, परत दुसऱ्या लाईनवर आल्याच्या नंतर सेम आपल्याला करायचं आहे. थोडं मेजरमेंट घ्यायचं आहे क्रॉस आणि थोडा कापड घेऊनच आपल्याला सुईचं टोक हे वरती काढायचं आहे. पूर्ण जास्त घ्यायचं नाहीये. हे बघा, या पद्धतीने. आणि परत घेतल्याच्या नंतर परत अजून थोडंसं आपल्याला गॅप घ्यायचा आहे. हे बघा, थोडा गॅप घेऊन परत आपल्याला सुई ही कापडामध्ये टाकायची आहे आणि परत थोडीशी आपल्याला वरती काढून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला स्टिच करत जायचं आहे. हे स्टिच खूप इम्पॉर्टंट आहेत. प्रॅक्टिस करणं पण तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला नंतर हार्ड जाणार नाहीये. हे पहा, सेम प्रोसेस आहे आपली. फक्त पहिल्यांदा जर लक्षात आलं ना तुमच्या, तर कंटिन्यू आपल्याला हे स्टिच हे न पाहताही तुम्ही करू शकता. फक्त एकदा पूर्णपणे लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ पाहायचा आहे की कशा पद्धतीने मी करत आहे, कोणते कोणते पॉईंट आपण कुठून सुई काढत आहोत, कुठे परत कापडाला एकदम खाली टाकत आहोत का, एकदम चिटकूनच वरती काढत. हे पॉईंट हे लक्षात आले ना तर एकदम व्यवस्थित होतं. आणि परत दुसऱ्या लाईनवरती कशा पद्धतीने क्रॉस मी मेजरमेंट घेत आहे थोडंसं, परत सुई कशा पद्धतीने आपण वरती घेत आहे, थोडा सुईचं टोक हे जे समजलं ना, तुमच्या लक्षात आलं ना, तर तुम्ही एकदम इझी पद्धतीने तुम्ही लगेच करू शकता. फक्त बघताना व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि पाहायचं आहे आणि सेम मी ज्या पद्धतीने सांगते त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. फक्त पाहून आणि ऐकून तुम्हाला येत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः करणार नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला परफेक्ट येणार नाही. फक्त पाहिल्याच्या नंतर वाटतं की हां ठीक आहे, सोपं आहे, लगेच येऊन जाईल. पण करायला गेल्याच्या नंतर लगेच कन्फ्यूज होतं की कशा पद्धतीने आपण सुई ही टाकली होती, कशा पद्धतीने कुठून कोणत्या पॉईंटमधून काढली होती. कारण जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपल्याला थोडं कन्फ्युजन होतं. त्यामुळे व्हिडिओ पहा आणि प्रॅक्टिस करा. जर तुम्ही 1-2 वेळेस प्रॅक्टिस केली ना, नंतर तुमच्या लक्षात राहणारच आहे. आणि फक्त व्हिडिओ पाहिला, ऐकलं आणि हां येतं, त्यानंतर आपण नेक्स्ट बघू, नेक्स्ट जर हार्ड असेल तर ते करूया, हे जमणार नाही. प्रत्येक स्टिच हे पाहून आपल्याला करायचंच आहे. त्यामुळे कोणतं स्टिच सोपा असो किंवा हार्ड असो, प्रत्येक स्टिचची प्रॅक्टिस हे आपल्याला करायचीच आहे. मग ते सोपा स्टिच असो की थोडा हार्ड असो, जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाहीत तोपर्यंत तुमच्या हाताला सराव होणार नाहीये. त्यामुळे प्रत्येक स्टिचची प्रॅक्टिस करा. मी ते थोडंसं स्पीडमध्ये दाखवते, कारण की सेमच प्रोसिजर आहे आपली स्टिचची. सुरुवातीपासून स्टार्ट जेव्हापासून झालेली आहे, एंड आपल्याला सेमच प्रोसेस करायची आहे. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला जमणार नाही, हे नक्की आहे.
कारण की फक्त मी सांगत आहे, तुम्ही पाहत आहात, हे चालणार नाही. तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुम्हाला स्वतः करायचं आहे आणि तेव्हाच तुम्हाला परफेक्ट जमणार आहे. बघा, सेम आपलं स्टिच हे कव्हर होत आलेलं आहे आणि प्रत्येक स्टिच हे झाल्याच्या नंतर नॉट नक्कीच मारायचे आहे, जेणेकरून आपलं स्टिच हे उकलणार नाही. हे आठवणीनं करायचं आहे. कोणतंही वर्क असो, स्टिच असो, कोणतीही गाठ असो, प्रत्येक वेळेस आपल्याला म्हणजेच आपलं वर्क झाल्याच्या नंतर, आता समजा आपण एखादं वर्क केलं, आता ते संपलेलं आहे, तर तिथेच आपण गाठ मारून नक्कीच घ्यायचे आहे, नाहीतर जेणेकरून आपलं ते पूर्ण वर्क हे उकलणारच. हे बघा, स्टिच हे कव्हर झालेलं आहे. ते सेम या पद्धतीने, ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये, सेम या पद्धतीनेच तुम्हाला हे स्टिच हे कव्हर करून घ्यायचं आहे. खूप सोपे सोपे स्टिच आहेत, हार्ड असं काहीच नाही आहे. जोपर्यंत तुम्ही करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला थोडं हार्डच वाटणार आहे आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः करसाल ना, तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही सोपी जाणार आहे आणि तुम्हाला आरी वर्कबद्दल अजून तुम्हाला तुमचा इंटरेस्ट हा नक्कीच वाढणार आहे. कारण की ही अशी एक कला आहे की तुम्ही जर स्वतः प्रॅक्टिस करत राहाल ना, तुम्हाला अजून तुमचा इंटरेस्ट हा वाढतच जाईल. आणि ज्या कोणी ताई आहेत, तर घरातली कामं झाल्याच्या नंतर अदर टाईमपास करण्यापेक्षा किंवा असंच मोबाईल पाहण्यापेक्षा कोणती कला जर आली तर काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे प्रत्येक कला, कोणती ना कोणती कला ही आपल्याला आलीच पाहिजे. चला तर मग आता बघूया आपण नेक्स्ट आपलं स्टिच. आपलं नेक्स्ट स्टिच आहे फेरन स्टिच आणि प्रत्येक स्टिचच्या समोर तुम्ही पण नावं टाकत जा, जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल की आपण कुठल्या पद्धतीचं कोणतं स्टिच आपण पाहत आहोत. तर मी तुमच्यासाठीच इथे प्रत्येक स्टिचच्या समोर मी नावं टाकून घेते, जेणेकरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आणि असं कसं सांगल्याच्या नंतर लगेच हे होत नाही, पण जर नावं टाकल्याच्या नंतर लगेच समजतं की, आणि थोडंसं डोळ्यांनी पाहिल्याच्या नंतर लगेच लक्षात येतं, लगेच क्लिक होतं. त्यामुळे तुम्ही नावं टाकत जा, स्टिच होण्याच्या अगोदरच टाकत जा आणि नंतर स्टिच हे कंटिन्यू करत जा. हे पहा, मी इथे फ्रंट स्टिचला मी 3 लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत आणि लाईन ह्या सेम घ्यायच्या आहेत, पाठीमागे पुढे नाही करायच्या, सेमच आल्या पाहिजे. मी इथे धागा दुसरा चेंज करते. एक स्टिच तुम्हालाही प्रॅक्टिस करायची आहे आणि तुम्ही पण जर धागा वेगवेगळा जर वापरला तर बेटरच आहे, नाहीतर तुम्ही प्रॅक्टिससाठी एक जरी वापरला तरी ठीक आहे. तर मग आता आपण फ्रंट स्टिच हे कंटिन्यू करूया. तर मी इथे धागा दुसऱ्या कलरचा घेते. या 3 लाईन आहेत ना, 1 2 3, तर एकदम सेंटरमधली जी लाईन आहे ना, मधातली पूर्ण, तर त्यामधूनच आपल्याला हे बघा, हे सेंटरमधून आपल्याला धागा हा वरती काढून घ्यायचा आहे. हे पहा, याच पद्धतीने धागा वरती काढून घेतल्याच्या नंतर थोडासा गॅप ठेवून आपल्याला परत सुई ही कापडाच्या पूर्णपणे खाली टाकून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने सुई ही ओढून घ्यायची आहे. पहा, परत आपल्याला पहिली जी लाईन आहे ना, त्यामधून त्या एकदम समोरूनच त्या समोरच्या पॉईंटमधूनच आपल्याला सुई ही वरती काढून घ्यायची आहे. परत मधातली जी लाईन रेषा आहे ना, सेम इथेच आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे. त्या पॉईंटमधून सुई ही पूर्णपणे खाली टाकून घ्यायची आहे. परत आपण सुई ही तिसऱ्या लाईन मधल्या एकदम समोरच्या पॉईंटमधून काढणार आहोत वरती. समोरच्या थोडासा आपल्याला गॅप ठेवायचा आहे, एक नकळत किंचितसा. आणि परत आपल्याला पहिल्यांदा जिथे सुई खाली टाकून घेतली होती ना, सेम त्याच सेंटरमधून, त्याच पॉईंटमधून आपल्याला परत सुई ही
खाली टाकून घ्यायचे आहे, पूर्णपणे खाली दोरा ओढून घ्यायचा आहे। हे ओढताना हलक्या हाताने ओढायचं आहे, नाहीतर परत गुंता होतो। हे बघा, त्याच पॉईंटमधून मी पूर्णपणे सुई ही खाली टाकून घेतलेली आहे। परत थोडासा गॅप ठेवायचा आहे मधल्या लाईनमध्ये आणि सुई ही वरती काढून घ्यायची आहे आणि परत समोरच्या पॉईंटला एकदम अटॅच करूनच सुई ही परत खाली टाकून घ्यायची आहे। परत पहिल्या लाईनमधून पहिली जी लाईन ड्रॉ केलेली आहे ना, थोडंसं अंतर ठेवायचं आहे आणि परत सुई ही काढून घ्यायची आहे। पहिल्या पॉईंटमधून आणि दुसऱ्या पॉईंटमध्ये थोडासा, हे बघा व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवते ना सेमच आपल्याला गॅप ठेवायचा आहे आणि परत आपली जी मधली लाईन मधला पॉईंट आहे ना, तिथून परत सुई ही खाली टाकायची आहे। परत तिसऱ्या लाईनमधून आपण सुई ही वरती काढून घेत आहोत, थोडंसं क्रॉस मेजरमेंट घ्यायचं आहे आणि परत मधल्या लाईन मधल्या पॉईंटमधूनच परत सुई ही खाली टाकायची आहे। आता कंटिन्यू करायचं आहे आपल्याला स्टिच हे पूर्णपणे याच पद्धतीने। परत थोडासा गॅप ठेवायचा आहे आणि मधल्या लाईनमधून आपल्याला सुई ही वरती काढून घ्यायची आहे। बघा, असं एकदम जोराने ओढल्याच्या नंतर थोडासा गुंता होतो, त्यामुळे तुम्ही पण सावकाशपणे ओढताना दोरा हा सावकाशपणे हलक्या हाताने सोडायचा आहे, नाहीतर परत खालीही पूर्णपणे गुंता होत जातो। तर मधातल्या लाईनमधूनच थोडासा आपल्याला गॅप ठेवायचा आहे आणि सुई ही वरती काढून घ्यायची आहे आपल्याला। ही पूर्णपणे वरती काढून घ्यायची आहे आणि समोरच्या पॉईंटला एकदम चिटकूनच परत सुई खाली टाकायची आहे। पहिल्या लाईन मधून आपल्याला सुई क्रॉसमध्ये थोडंसं क्रॉस मेजरमेंट घ्यायचं आहे आणि परत पहिल्या रेषेमधून आपल्याला सुई काढायची आहे। थोडंसं तुम्हाला इथे स्पीडमध्ये दाखवते, कारण की आपलं कंटिन्यू आता जे मी सुरुवातीला सांगितले ना सेम तीच प्रोसेस आता आपल्याला कंटिन्यू करायची आहे। बघा, सेंटरमधून काढली, परत समोरच्या पॉईंटमध्ये आपण सुई टाकली, परत पहिल्या लाईनमधून आपण थोडंसं पहिल्या रेषेमध्ये अंतर ठेवलं आहे आणि परत सुई ही वरती काढून घेतली। परत मधातल्या रेषेच्या पॉईंटमधून सेम आपण एकदम अटॅच करूनच सुई ही मधात टाकली। परत काढत्या वेळेस तिसऱ्या लाईनमधून काढली आणि मधातल्या पॉईंटच्या तिथून परत सुई ही खाली टाकली। तर ही प्रोसिजर तुम्हाला कंटिन्यू करत राहायचं आहे। आपले जे लाईन ड्रॉ केलेल्या आहेत, रेषा ड्रॉ केलेल्या आहेत, पूर्ण आपल्याला स्टिच हे कव्हर करत जायचं आहे कंटिन्यूमध्ये। याच पद्धतीने तुम्हाला कंटिन्यू करत जायचं आहे आणि करताना सावकाश करायचं आहे, सुरुवातीला प्रॅक्टिस म्हणून। आणि जेव्हा तुमची खूप अशी प्रॅक्टिस होईल ना, तर तेव्हा तुम्हाला एकदम सोपं जाईल। जेव्हा तुमची अशी भरपूर अशी प्रॅक्टिस होईल ना, तेव्हा तुम्हाला सिल्क थ्रेड जो आहे ना, एकदम तो नाजूक असतो, लगेच तुटतो, ते पण तुम्हाला एकदम तुमचा तो तुटणार पण नाही आणि त्याची भरपूर अशी प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर ते पण तुम्हाला एकदम तुमच्या हातामधला सराव झाल्याच्या नंतर त्या धाग्यापासून पण वेगवेगळ्या तुम्हाला डिझाईन्स बनवता येतील, वेगवेगळे स्टिच तुम्हाला कव्हर करता येतील। बघा, याच पद्धतीने स्टिच हे कव्हर करत जायचं आहे। सेम प्रोसेस आहे। आपले स्टिच हे संपत आलेले आहेत। संपत म्हणजे जे इम्पॉर्टंट स्टिच आहेत ना, मी ते पूर्णपणे कव्हर करून घेतलेले आहेत। स्टिच असे भरपूर आहेत, मला जसा टाइम भेटेल मी प्रत्येक स्टिच हे टाकन, पण जे इम्पॉर्टंट होते मी तुम्हाला ते घेतलेले आहेत। आपल्याला आरी वर्क करण्यासाठी जे उपयोगी पडणार आहेत तेच मी स्टिच हे इथे आपल्याला सांगत आहे।
तसे स्टिच हे भरपूर आहेत. आणि जर कोणतं स्टिच तुम्हाला करायचं असेल, तुम्हाला जर माहीत असेल तर मला नाव सांगा. मी तिथं तुम्हाला जर हार्ड जात असेल तर मी करून घेईल. तर मग आपण हे स्टिच हे याच पद्धतीने आपण पूर्णपणे कव्हर करून घेणार आहोत. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडल्यास नक्कीच लाईक करा. आणि ज्यांना आरी वर्क क्लासची खरंच गरज आहे अशापर्यंत नक्कीच व्हिडिओ हा शेअर करा. आणि आपल्या किटला ऑफर आहे गणेश चतुर्थीची, त्यामुळे आपली जी 1,500ची किट आहे ना ती 1200 मध्ये आपल्याला अवेलेबल करून देत आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी नक्कीच ऑर्डर द्या. आणि जर दुसरंही मटेरियल्स पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला माझ्या कॅटलॉगमध्ये मी टाकलेलं आहे, तर ते तुम्ही पहा. तुम्हाला कोणत्या कोणत्या पद्धतीचं कोणते साहित्य तुम्हाला आहेत किंवा तुमच्याकडे कोणते नाहीत तर ते तेवढेच तुम्ही जर घ्यायचे असतील तर घेऊ शकता. तर कॅटलॉगमध्ये मी पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर ते तुम्ही पाहू शकता. आणि जर ऑर्डर करायची असेल तर नक्कीच करा. चला तर मग आता आपण यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत समोरचे जे स्टिच आहेत ते घेऊन. तोपर्यंत आपण जेवढे स्टिच घेतलेले आहे, जेवढे व्हिडिओ चॅनलवरती आहेत ते प्रत्येक व्हिडिओ पहा आणि प्रॅक्टिस करा. नाही समजल्यास नक्कीच विचारा, मी सांगेल. चला तर मग आजच्या पुरते इथे आपण स्टॉप करू. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि शेवटी आपलं स्टिच हे झाल्याच्या नंतर गाठ ही नक्कीच मारायची आहे, जेणेकरून आपलं वर्क हे निघणार नाही, नाहीतर पूर्णपणे वर्क केलेलं निघून जाईल. हे बघा मी शेवटी गाठ मारून घेतलेली आहे. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.